स्वच्छ प्रशासन वालों की गंदगी उजागर। बच्चू कडू ने जिला बैंक अपात्रता पर की टिप्पणी। उपनिबंधक के आदेश को हाईकोर्ट में ललकारा। कल परसों में सुनवाई। सीने पर घाव बढ़ेंगे तभी असली क्रांति आएंगी। जिला बैंक के अध्यक्ष पद से अपात्र ठहराए गए प्रहार जनशक्ति पार्टी के अध्यक्ष और पूर्व राज्य मंत्री बच्चू कडू ने कहा कि उन्हें जारी हुआ अयोग्यता का आदेश ने बता दिया कि स्वच्छ पारदर्शी प्रशासन का दावा करने वालों ने कितनी गंदगी फैला रखी है। किंतु चिंता नहीं, बच्चू कडू अनेक संकटों से पार हुआ है। उनका यह षड्यंत्र भी हम झेल लेंगे और उससे संघर्ष कर पार होंगे। बच्चू कडू को आज दोपहर 2 बजे बडनेरा रोड स्थित रिम्स अस्पताल से डिस्चार्ज मिल गया। उस समय अमरावती मंडल से वे बातचीत कर रहे थे। कडू ने बगैर किसी दल का नाम लिए सत्ताधारी पक्ष पर निशाना साधा। उल्लेखनीय है कि बच्चू कडू ने पिछले सप्ताह 7 दिनों का अनशन कर किसान कर्ज माफी और दिव्यांगों के विषय में शासन से अनुदान बढ़ाने की मांग रखी थी। उनकी तबीयत नासाज होने से शनिवार दोपहर अनशन खत्म करने के उपरांत उन्हें रिम्स अस्पताल में भर्ती कराया गया, जहाँ डॉक्टर प्रफुल्ल कडू की देखरेख में उनका उपचार चला। बच्चू कडू ने अपने सोमवार के अधिकांश आरोप दोहराते हुए कहा, प्रशासन राज में मनमानी चल रही है। राजा बोले दाढ़ी हाली जैसा आलम है। बच्चू कडू ऐसे मामलों से न कभी घबराया है और न घबराएगा। कडू ने कहा कि उपनिबंधक के आदेश पर वकील से राय मांगी थी। उससे पहले ही आदेश अचानक जारी कर दिया गया, जबकि इस बारे में उन्हें नोटिस दी जानी चाहिए थी। नियम और कानून ताक पर रखकर गंदी राजनीति होने का इल्जाम 4 बार अचलपुर के विधायक रहे कडू ने लगाया। बच्चू कडू ने उनकी जिला बैंक की सदस्यता खारिज करने के निर्णय को सीने पर घाव की संज्ञा दी। उन्होंने कहा कि जितने अधिक घाव होंगे उतनी ही बड़ी क्रांति की आशा उन्हें है। बच्चू कडू झुकेगा नहीं। किसान धर्म का पालन करने का आह्वान उन्होंने इस समय किया। कडू ने कहा कि जहाँ दुख दर्द है वही दूर करने का प्रयास भी जारी रहेगा। व्यासपीठ शेतकरी शेतमजूर कष्टकरी समाजाचा आम्ही उभं करतोय आणि त्याला आम्हाला यश भेटतंय। मागे मी सांगितलं होतं का बरेच जण आमदार खासदार किंवा जाती धर्मासाठी लढत असतात आणि आम्हाला हे सांगायचं होतं का बच्चू कडू अजून जिवंत आहे त्या कष्टकरी समाजासाठी आणि ते आम्हाला अनुभवून दाखवायचं होतं। ते आम्ही दाखवण्यात यश प्राप्त झालं। दुसरी गोष्ट काय, सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये अधिक कठोर कट्टर धार्मिकतेचं स्वरूप आलेलं आहे। चाहे मुस्लिम असो का हिंदू असो का इतरही कोणते धर्म असो, त्या कट्टरतेकडे जात आहे। महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा अशा प्रकारची कट्टरता निर्माण करण्याचा जो प्रयत्न होत आहे आणि त्यामध्ये आमचा कष्टकरी शेतकरी मजूर कामगार दिव्यांग हा सगळा त्याच्यात भरडून निघत आहे आणि त्याचं मूळ मुद्द्यापासून दूर जात आहे आणि तो त्या शेतकरी मजुराचं अस्तित्व खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे आणि त्या या राजकीय कढीमध्ये तो फसला नाही पाहिजे, यासाठी आम्ही ते आंदोलन केलं होतं। तो एक आमचा उद्देश होता। आणि तिसरा उद्देश, सरकारनं ज्या घोषणा केल्या त्या घोषणेवर सरकारला बोलकं करायचं होतं। अर्थात तुम्हाला माहीत आहे का, अजितदादा म्हणत होते 31 मार्च आहे तर लवकर पैसे भरा, कर्जमाफी कोणी म्हटलं हे मला माहीत नाही। देवेंद्रजी बोलायला तयार नव्हते, बावनकुळे म्हणे आम्ही कधी करू, पण त्या सगळ्यांना आम्ही या आंदोलनातून नमवता आलं, बोलकं केलं। अजितदादा काल म्हटलंय का समितीनं स्थापन झाली, अहवाल आला कॅबिनेट समोर कर्जमाफीची घोषणा करू, तर खुद अजितदादांना म्हटलं, मला लेखी स्वरूपात बावनकुळेनं लिहून दिलं। लढाई खरं तर 25-23 मागण्याच्या होती आणि त्यामध्ये प्रचंड पाहिजे का या सगळ्या आंदोलनातून आम्ही त्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आम्ही यशस्वी झालो। आता पुढची लढाई अजून बाकी आहे आणि बच्चू कडूचा स्वभाव आहे का गेली 22-20 वर्षात 200-300च्या वर आंदोलन करण्याचा रेकॉर्ड आहे। 350 गुन्हे दाखल आहे, 115 वेळा रक्तदान केलेलं आहे। मी स्वतः नागरवाडीत पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा 111 वेळा 11 दिवस मी स्वतः अन्नत्याग केलं होतं। माझी पत्नी नैना 8 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि माझ्या कार्यकर्त्यांनी पण तेव्हा केलं होतं। नंतर 5 दिवस मी प्रकल्पग्रस्तासाठी उपोषणाला होतं। गाडगेबाबा येथे 4 दिवस उपोषणाला होतो मुक्त भटक्या जमातीसाठी। तेव्हा मी शासन निर्णयामध्ये ज्या विनाकारणच्या अटी शर्ती होती त्या कमी करण्यास मला यश आलं आणि 3 दिवस मोजरीला, पुन्हा 1 दिवस विधानसभेत CM to PM हे आंदोलन मी मंत्री आपला आमदार असताना केलं। मंत्री असताना खुद राज्यमंत्री असताना शेतकऱ्याच्या आंदोलनात धावून गेलो आणि मोटरसायकलनं दिल्लीपर्यंत प्रवास केला आणि त्या आंदोलनात सामील झालो। तिथे आम्ही संघर्ष केला। पहिला देशातला राज्यमंत्री असेल का राज्यमंत्री असताना सुद्धा थेट आंदोलनात उतरलो आणि म्हणून आम्ही आंदोलने आणि सेवा ही आमच्या राजकारणातली खरी तर
महत्त्वाचे उद्देश आहे का आंदोलनातून आणि सेवेतून लोक जिवंत राहिले पाहिजे, उभे राहिले पाहिजे. आणि आज आम्ही जे पाहतो असमतोल आहे, श्रीमंत आणि गरीब अशी एकदम दोन जाती निर्माण होत आहे. त्याची जी काही विषमता वाढत चालली आहे ते कमी करण्यात आम्ही यश आणणार. निश्चितच विश्वास आहे का काही झालं तरी 72 ज्या छत्रपती संभाजीराजांनी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत स्वराज्याचा आवाज जिवंत ठेवला आणि भगतसिंगांना आझादीची ललकारी शेवटपर्यंत जिवंत ठेवली, त्याच्यातला एक गुण होण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू. त्या बेमानी होणार नाही, प्रामाणिकपणे लढाई लढू. कड़ू आंदोलन दौरान भी सत्ताधीशों की तरफ से दबाव प्रभाव आने का आरोप मीडिया से बातचीत में किया था. उन्होंने दोहराया कि अपने वादे से मुकर रही सरकार उनके आंदोलन से किसान कर्ज पर समिति बनाने पर राजी हुई है. आज ही कैबिनेट की बैठक में दिव्यांगों के विषय में भी चर्चा होने की जानकारी है. कड़ू ने यह भी कहा कि कल पत्रकार वार्ता लेकर वह कुछ बड़े खुलासे करेंगे. बच्चू कड़ू के सहयोगी और जिला बैंक के उपाध्यक्ष अभिजीत ढेपे ने बताया कि कड़ू को अपात्र ठहराने संबंधी जिला उपनिबंधक के आदेश की कॉपी अभी तक नहीं दी गई. ऐसे में वकील ने अपने नाम पर आवेदन कर वह कॉपी प्राप्त की. ढेपे ने बताया कि बच्चू कड़ू को अयोग्य ठहराने संबंधी आदेश को हाईकोर्ट में चुनौती दी गई है. कोर्ट ने हमारी अर्जी सुनवाई के लिए दाखिल कर ली, परंतु आवेदन पर कल या परसों 19 जून को सुनवाई होने की अपेक्षा है. बच्चू कड़ू को पुराने मामले में सजा सुनाए जाने मात्र से जिला उपनिबंधक ने अपात्र घोषित कर दिया, यह सरासर गलत है. कोर्ट में उनका कच्चा चिट्ठा उजागर किया जाएगा. आंदोलन माझ्यापेक्षा सर्वपक्षीय आणि सर्व जातीय धर्मातल्या लोकांनी, शेतकऱ्यांनी हे आंदोलन मोठं केलेलं आहे. मीडियाला पण प्रचंड प्रमाणात या आंदोलनाची दखल घेऊन ते दाखवलं, लोकांपर्यंत नेलं. खरं तर त्याची गरजच आहे. तुम्हाला माहीत आहे का, अचलपूरचा वासनीतला राम ठाकरे बियाले पैसे पेराले नाही म्हणून त्याला आत्महत्या करावं लागतं. आणि मागे मी म्हटलं होतं का राम मंदिर बांधण्यात जे पुण्य तुम्ही कमावलं, पण राम ठाकरेचं आत्महत्याचं पाप फेडता आलं पाहिजे. सरकारने ते प्रयत्न केले पाहिजे. आम्ही विरोधी आहोत किंवा आम्ही तुमच्या विरोधात बोलतोय किंवा आंदोलन करतो म्हणून विरोधी आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. तर ही काही वस्तुस्थिती आहे, त्याच्यापर्यंत जाता आलं पाहिजे. आजही दिव्यांगाच्या 1500 रुपये महिन्यात कसं होत असेल याचं स्वतः जाऊन निरीक्षण करावं. आम्ही म्हणतो म्हणून नाही, तर 1500 रुपयात तो दिव्यांग कसा जगत असेल, त्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही. आता ह्या ज्या मागण्या कोणी ना सभागृहात करत ना कुठे करत, आम्ही त्या ज्या गोष्टी सगळ्यांच्या नजरेतून जे काही सुटतं, कॅमेरा वही जाना है जहाँ दुख और दर्द होता है, वहाँ तक हमारी नज़र जाना चाहिए, वहाँ से क्रांती उठाना चाहिए. ते काम आम्ही केलं. त्याच्यामुळं त्याला निश्चितच प्रचंड पाठबळ भेटेल. आणि येत्या काळामध्ये एक आम्ही दल पण शेतकरी दल जे आहे, संघर्ष दल, जो सर्वपक्षीय असेल, सर्व जातीय असेल, सर्व धर्माची असेल, तुम्ही कुठेही मत मारा, कोणालाही मत मारा, प्रहार जशी पार्टी आहे यालाच मत मारलं पाहिजे असं नाही. पण किसान दलमध्ये सगळ्या पार्टीतले, सगळ्या जातीतले, धर्मातले लोक येता येईल. त्यांनी निवडणुकीच्या वेळेस कुठे गेलं तरी चालेल, पण आंदोलनात मात्र तो आपला शेतकरी म्हणून हजर झाला पाहिजे. अशी एक नवीन रचना पण आम्ही करणार आहोत समोर जाणार. शेवटचं आम्ही पूज्य बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, महात्मा फुल्यांच्या, अहिल्यादेवी होळकरांच्या भक्त आहोत. या अशा पदागिदामुळे कमी झाल्यामुळे बच्चू कड़ू हलणारा थोडा आहे. नंतर आम्ही हा इतिहास आम्ही आमच्या नजरेखालून टाकलेला आहे, तो रोज ऐकतो आहे. त्याच्यानं मला वाटत नाही त्याचा परिणाम आंदोलनावर होईल. और खरं तर ही परीक्षा झालीच पाहिजे. जेव्हा छातीवर 2-3 घाव आल्यावर, जखमा झाल्याशिवाय त्या क्रांतीला महत्त्व येत नाही, तसं या सगळ्यामध्ये सत्वाची परीक्षा देऊन तत्व उभे राहत नाही. तशा पद्धतीनं आम्ही उभे राहू, अधिक ताकदीनं राहू. जेवढं छळाल तेवढं आंदोलन मोठं होईल. रवींद्र गायकवाड संजय असं नाही आहे. आणि ते कसे माझ्याकडे आले तसं जर मी जर व्हायरल केलं ना, त्यांना माहीत नसेल तर मग त्यांना माहीत होईल काय.